नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सचिन जाधव या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण मागे जेव्हा बॉर्डर 2 या मूवीचा जो टीजर आला होता तेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता. तर तेव्हा आपण असं सांगितलं होतं की बघूया ट्रेलर कसं येतं आणि मूवी ॲक्च्युअलमध्ये कसं प्रेझेंट होतं. तर आता ट्रेलर आला आहे, थोड्या दिवसात मूवी पण येईल. तर ट्रेलर जो आला आहे मित्रांनो, आपण जसं सांगितलं होतं की VFX वापरलं आहे, ॲक्टिंग एवढी काही चांगली वाटत नाही आहे, सगळं असं म्हणजे प्रॉपर कुठलाच व्यवस्थित बनवलेलं नाही आहे. आणि पहिला बॉर्डर 1 बनवलेला असताना बॉर्डर 2ची काही गरजच नाही आहे. पूर्ण स्टोरी संपलेली आहे. उगाच काहीतरी पैसे मिळवायचे आहेत आपल्याला किंवा प्रोड्युसरला पैसे लावले आणि आपल्याला पैसे मिळवायचे आहेत आणि त्या फक्त चांगला पिक्चर चालला आहे, त्या पिक्चरच्या नावाने आपल्याला पैसे बनवायचे आहेत. हेच काम आता आपल्या बॉलिवूडवाल्यांना राहिलं आहे, त्यामुळे तुम्ही बनवला आहे. आता त्याच्यात आपण जर म्हटलं तर सनी देओल आपण म्हणलं की खूप चांगला ॲक्टर आहे तो आणि त्या एकट्याच्या जीवावरच मूव्ही चालला आहे. आता जर तो मूव्हीत नसताच तर एवढी चांगली झालीच नसती मूव्ही. आता त्याचे जे डायलॉग डिलिव्हरी आहे किंवा त्यांनी जी ॲक्टिंग केलं आहे, आता हे सगळं झालं खूप चांगलं आपण म्हणू चाललं. सनी देओलला जर बाजूला काढलं तर त्या पिक्चरमध्ये काहीच नाही. वरुण धवन नुसता हसत असतो, मेरा हिरो किधर आहे, अरे काय किधर आहे, असं कुठं असतंय का. आता त्या सुनील शेट्टीचं पोरगा आहे म्हणून त्याला घेतलंय, पण काय ॲक्टिंग नाही जमत, काय नाही. ट्रेलरवरून असं वाटतंय. आता ओरिजिनल आता मूव्हीमध्ये काय केलंय किंवा काय झालंय हे आपल्याला पाहिल्यानंतर आहान शेट्टीनं एवढं काही चांगलं ॲक्टिंग तर नाही जमत. आता वरुण धवन करतोय बऱ्यापैकी, पण तो नुसता हसतच असतो. आता बॉर्डर 2 आलाय, पण ते दोघं जे ॲक्टर आहेत आणि दिलजीत दोसांझ त्यांनी एअरफोर्समध्ये ऑफिसरचं काम केलं आहे. पण हे जे 3 ॲक्टर आहेत ते असे शोभत नाही आहेत बॉर्डर 2ला, कारण की बॉर्डर 2 जे जुने ॲक्टर होते आपले, तर ते खास ॲक्टर होते. त्यावेळेची ॲक्टिंग पण चांगली होती, त्यावेळेचे ॲक्टर्स किंवा जी स्टोरी रायटिंग होती ती पण खूप चांगली होती. यावेळेस मला असं वाटत नाही की काही असं चांगलं डिलिव्हर होईल, प्रेझेंटेशन होईल मूव्हीमध्ये. VFX तर काहीच कामाची यूज केलं नाही त्यांनी. जी रिअल स्टोरी आहे ती दाखवायचं सोडून देऊन नुसतं दुसरंच काहीतरी दाखवलेलं आहे. आता मूव्ही आल्यानंतर कळेल. अर्ध्याच्या वरी ट्रेलर संपत आला आहे, पण विलन कोण आहे, कुठं काय झालं आहे किंवा कुठून आपल्यावर अटॅक होतं आहे इंडियावर, हे काहीच दाखवलं नाही आहे. म्हणजे यांची स्टोरी नाही, डायरेक्शन कुठच्याला कुठं चाललं आहे, काय लिहिलं आहे किंवा काय आपण प्रेझेंट करतो आहे, हे असं परफेक्टली असं झालेलं नाही आहे. जसं आपण टीजरमध्ये सांगितलं होतं की काहीच बरोबर नाही आहे, तर तसंच सेम ट्रेलर तसंच त्यांनी उतरवून घेतलं आहे. जसं आपण पेपर बघून लिहितो, एखाद्याची कॉपी करतो आणि सेम तसं पेपर लिहितो, तसं त्यांनी ते सेम केलेलं आहे. आणि त्यांनी ट्राय केलेलं आहे की जसा बॉर्डर 1 बनवला आहे आणि त्याच्यामध्ये जी स्टोरी रायटिंग आहे तसं कॉपी करायचा प्रयत्न केला आहे. आता बॉर्डर 1 आणि 2 मध्ये फरक तर असलाच पाहिजे हो. 1 सारखं दुसरं ठेवून बॉर्डर 2 असेल तर लोक कसे बघायला जातील. काहीतरी वेगळं असायला पाहिजे, गाणे चांगली पाहिजेत. तुम्ही गाणं पण कॉपी केलं आहे मागचं, असं काहीतरी वेगळं पाहिजे ना. आता बॉर्डर 2 देशावरचा पिक्चर आहे, एवढं चांगलं त्याला लेगेसी आहे त्या मूवीला. सनी देओल एवढा चांगला ॲक्टर आहे, त्याच्याकडून चांगलं काम करून घेतलं पाहिजे. पण काय आता असं वाटत तर नाही की मूवी चांगला चालेल. पण बॉर्डर 2 या नावामुळं आणि सनी देओलमुळं मूवी थोडाफार काही कमाई करू शकेल. पण बघूया पुढे काय होते, जेव्हा मूवी येईल तेव्हा आपल्याला समजेल. तर मित्रांनो, मूवी तर बघायची, कारण की देशावर मूवी पाहिलंच पाहिजे. तर आत्तापर्यंत आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आपले सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. तर धन्यवाद.